अभी सब जितने रिक्शा यूनियन है एक जाग चुके हैं। अब रिक्शा वालों का जुल्म इतना हो गया है तो इसलिए पूरी रिक्शा यूनियन एक जगह आके जाग चुकी है। अब हमारे को आंदोलन करना है, शिंदे सरकार की कुर्सी हिलाना है। अगर शिंदे सरकार ने हमारी मांग नहीं करी तो शिंदे सरकार को हम बता देंगे महाराष्ट्र में रिक्शा वालों की ताकत क्या है। हम जो परेशान है, हमारा परमिट चालू है 8 साल से, बैटरी रिक्शा हमारी छाती पर लगती है और ऑनलाइन पाती 2-2 लाख रुपए है। तो रिक्शा वाला 2-2 लाख रुपए कहां से भरेगा? वो खाने से मोहताज है रिक्शा वाले को। रिक्शा बच्चों को पढ़े नहीं हो रही है, बच्चे स्कूल को नहीं पढ़े। रिक्शा वाले रिक्शा का पैसा कहां से? 200-300 रुपए कमाते हैं रिक्शा वाले। ये गवर्नमेंट देख रही नहीं, योजना निकाले है, लाडली बहन योजना, भावने से ले रहे और बहन भी दे रहे। ये कौन सी सरकार है? हमारे को हमारी मांगने पूरी करना है। अगर नहीं मांगी तो गवर्नमेंट को हम सबक सिखा देंगे महाराष्ट्र के लेवल पर। और हम जुमेरात के दिन 2 बजे कलेक्टर ऑफिस पर एक धरना दे रहे, सभी यूनियन जितने यूनियन है। और हमारा मांग एक ही है, फट रिक्शा वाला। हमारे रिक्शा वालों की मांग है, ये गरीब रिक्शा जो रोड पर आ गए आज हमको मजबूर है। हम 35,000 ड्राइवर है, हमारी फैमिली में आके 1.5 लाख है हम लोग। हमारा कोई पुरसान हाल नहीं है, सब योजना निकाले। हमारी योजना क्यों नहीं निकाल रहे? हमारे मंडल बनाए, मंडल में 1 रुपया नहीं। संजय साहब होश में आओ, मैं तो तुम्हारे कुर्सी हटने में कोई टाइम नहीं लगेगा। 3 महीने बाकी इलेक्शन को। शिंदे साहब अगर हमारी मांग में नहीं करेंगे तो इसका अंजाम बहुत गलत होगा। हम आपको आह्वान कर रहे, हम आपको समझा के बोल रहे, आप होश में आओ। होश में रहेंगे ये 35,000 ड्राइवर रोड पर रहेंगे औरंगाबाद के अंदर भी। और अब ड्राइवर लोगों से अपील किया है, आओ तुम्हारा मांग रहे ड्राइवर गरीबों के लिए 2 बजे जुमेरात के दिन कलेक्टर पे आइए। आप नहीं जाओगे पछताओगे, ड्राइवर पछताएंगे। अभी तक आपकी जो यूनियन जो है तो हर स्टैंड के ऊपर सर्वे कर रही है, तो अभी तक कितने स्टैंड के ऊपर आपने सर्वे कर लिया? हाँ भाई, हम हमारे 5-6 यूनियन जो होती है अभी सब करे। अभी आप सब यूनियन साथ करेंगे। आज 3 दिन अभी कितने यूनियन हमारे आ गए, निसार भाई, बशीर भाई, अमजद भाई, फहीम भाई, ये मामा अपने छावा यूनियन, ये विषय मामा, जो नाम है भाभी जाता भाई क्या। अभी आपके जो 22 तारीख के ताल्लुका से आपके करने की यूनियन है, अभी और आप तमाम स्टैंड के ऊपर जाके सर्वे करने वाले, आप ऐलान करने वाले हैं? अभी हमारा चालू है, बन नहीं है। अब हम तो कर रहे थे, आप जितने यूनियन है सब करेंगे, सब अपने स्टैंड जाकर बोलेंगे। और हजारों तारीख में आना चाहिए 22 तारीख में हर स्टैंड पर, हजारों। जागो रिक्शा वाला जागो, ये वक्त है जागने का। हम सब एक है। रिक्षा चालक युनियनचा हे सर्व एकजूट दिसत आहे आजच्या बैठकीमध्ये। काय मागण्या आहेत आपल्या? 22 ऑगस्ट 2024 रोजी गुरुवार दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षावाल्यांच्या नेतृत्वामध्ये, मी पुन्हा एकदा सांगतोय, हे आंदोलन कुठल्या एका युनियनच्या नेतृत्वात नसून रिक्षावाल्याच्या नेतृत्वामध्ये रिक्षावाल्यासाठीचं आंदोलन आहे। औरंगाबाद मधील सर्व युनियन, या ठिकाणी तुम्ही बघत असताल सगळे रिक्षा युनियनचे पुढारी आहेत। आम्ही सगळेजण एकत्र येऊन या निदर्शनामध्ये सहभागी होणार आहोत। मागणी आहे ऑनलाईन पावती रद्द झाली पाहिजे, त्याचबरोबर बॅटरी रिक्षा बंद झाली पाहिजे, त्याचबरोबर नवीन परमिट देणं बंद करणे झाले पाहिजे। यासह अनेक मागण्या आहेत आमच्या। त्या मागण्यांसाठी 22 तारखेला निदर्शन आहेत। सर्व रिक्षावाल्यांना विनंती आहे, दुपारी 2 ते 3च्या वेळेत कुठलाही धंदा होत नसतो। लोक आपापल्या कामावर तरी असतात, नाही तर घरात तरी असतात। शाळांची ड्युटी करणारे देखील रिक्षावाल्यांना 2 ते 3 या वेळेत काहीच काम नसतं। त्यामुळे हजारांच्या संख्येनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःसाठी यावं असं आवाहन मी आपल्या चॅनल मार्फत सगळ्यांना करीत आहे। मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ। आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरात म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी सोबेदारी गेस्ट हाऊस या ठिकाणी सर्व पदाधिकारी जमलेले आहेत व याचं कारण आपल्या शहरामधील बऱ्याच काही रिक्षावाल्याच्या समस्या आहेत।
त्यातल्या महत्वाच्या मुद्दे सांगायचे म्हणजे ऑनलाईन पावती व परमिटचा विषय आणि इलेक्ट्रिक गाडी. आणि चौथे मुद्दे म्हणजे भरपूर आहेत. चौथा मुद्द्यात काय आपल्याला भरपूर काही मुद्दे आहेत, पण सांगायचं याचं कारण सांगतो की सर्व शहरातील छत्रपती संभाजीनगर शहरातील रिक्षा चालक मालकाला आवाहन करतो की या आपल्या समस्याचं निवारण करण्यासाठी येणाऱ्या 22 तारखेला गुरुवारी दुपारी 2 वाजून या ठिकाणी आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयावर जमा व्हायचंय आणि या ठिकाणी जाऊन आपल्या सर्व रिक्षा चालक मालकाच्या जे काही समस्या असतील त्या ठिकाणी आपल्याला या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बरेच काही संघटनेचे आहेत. तिथं आजूबाई आहेत, अमजद खान आहेत, निसार अहमद खान आहेत, फारुखभाई आहेत, दीपक पाटील आहेत, बिसन लोधे आहेत आणि नागरे पाटील सुद्धा आहेत व तसेच सर्व काही या ठिकाणी पदाधिकारी जमलेले आहेत. आणि यांना सगळ्यांना सन्मानित घेऊन आपल्याला येणाऱ्या 22 तारखेला सर्व रिक्षा चालक मला विनंती करतो की मी कळकळीची विनंती करतो, कारण का हा मुद्दा आम्ही एकट्यासाठी घेऊन चाललो नाहीत किंवा हे आमच्या काही एकट्यासाठी आमचा काही स्वार्थ नाहीये, परंतु आपल्या सर्व रिक्षा चालक मालकाला विनंती करतो की आपल्या शहरामध्ये जेवढे काही आम्ही 8 दिवसापासून या शहरामध्ये प्रत्येक रिक्षा स्टँडवर जाऊन आम्ही विनवणी करत आहोत, आम्ही निरोप देत आहोत. सगळ्यांचं आम्हाला सपोर्ट भेटायला लागले, सगळ्यांचं सहकार्य भेटायला लागले. आपण जसं आम्ही ज्यावेळेस आल्याच्या नंतर आमचं अभिनंदन करता, सहकार्य करता, त्याच पद्धतीनं 1 दिवसासाठी येणाऱ्या 22 तारखेला आपल्याला सर्वांना कलेक्टर ऑफिसला तिथं यायचंय आणि आपलं जे काही घराणं आहे त्या कलेक्टर ऑफिस सोबत मांडायचंय. त्यासाठी सर्व रिक्षा चालक मालकाला विनंती करतो की मी परत तुम्हाला विनंती याच्यासाठी करतोय, कारण का आपण भरपूर दिवसापासून लढा देत आहोत आणि ही ऑनलाईन पावतीचा एवढा विषय गंभीर झालेला आहे की प्रत्येक रिक्षा चालक मालकाच्या खात्यावर कमीत कमी 1,50,000 दंड आहे आणि तो दंड कमी करण्यासाठी किंवा ते हाणून पाडण्यासाठी सर्व रिक्षा चालक मालकांनी कुठल्याही युनियनला किंवा कुठल्याही याला मोठेपणा दिलेला नसून हे काही सर्व काही आंदोलन करत आहेत. सर्व रिक्षा चालक मालक मिळूनच करत आहेत. म्हणून तुम्हाला विनंती करतो की येणाऱ्या 22 तारखेला वार गुरुवारी लक्षात असू द्या, येणाऱ्या 22 तारखेला गुरुवारी दुपारी 2 वाजून ते 3 पर्यंत एवढाच वेळ द्यायचा आहे. तरी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी तिथं यावं, ही माझी नम्र विनंती आहे. ऑनलाइन पावती बंद करो, बंद करो, बंद करो. ऑनलाइन पावती बंद करो, बंद करो, बंद करो. बंद करो, बंद करो, बंद करो. बैटरी रिक्षा बंद करो, बंद करो, बंद करो. रिक्षा चालक मालक संघटनाचा रिक्षा चालक मालक संघटनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजचा छत्रपती शिवाजी महाराजचा हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई. हिंदू जाग गया भाई, जाग गया. भाई भाई. हिंदू मुस्लिम बौद्ध सिख ईसाई हम सब भाई भाई. जात पात धर्म का झगड़ा नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा.